हॅलो फ्रेंड्स, आजच्या या सेशनमध्ये आपण प्रॉब्लेम सेट फर्स्ट सोडवणार आहोत. तर आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे, इथे मी तुमचं पुस्तक डाउनलोड केलेलं आहे. तर पहिल्या क्वेश्चनपासून सुरू करूयात, जो की आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y इज इक्वल टू 19. फाइंड y when x इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1 असताना आपल्याला फक्त वायची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची आणि याच्यातलं करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला चूज करायचं आहे. आणि फक्त आपल्याला काय करावं लागेल मग आता इथे या 4x जिथे आहे तिथे फक्त एक्सची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. आणि एक्सची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय करायचं आहे, तिथे आपल्याला ती वायची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागणार. आता बघूयात कशा पद्धतीने करायचं. 4xच्या ठिकाणी आपण 1 ठेवणार आहोत. मल्टिप्लाय बाय 1 प्लस 5y इज इक्वल टू 19. 4 1 जा 4 प्लस 5y इज इक्वल टू 19. ठीक आहे. आता हे प्लस 4 असतो, हा प्लस 4 आपण इकडे घेऊन जाऊ, तो काय होणार मायनस होणार. आता बघा 5y इज इक्वल टू 19 मायनस 4. मग इथे येणार काय 5y इज इक्वल टू 15. आणि हा 5 जो इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो इकडे येणार डिवायडेशनमध्ये. ठीक आहे. मग आता कशा पद्धतीने करता येईल, y इज इक्वल टू 15 अपॉन 5 येणार. मग 5 1 जा 5, 5 3 जा 15, 5 1 5 5 3 15. याचा अर्थ वायची किंमत किती आली, 3 आली. म्हणजेच याचं करेक्ट ऑप्शन कुठला असणार आहे, 3. एक्झाममध्ये जर तुम्ही बघणार तर करेक्ट अल्टरनेटिव्ह ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं, क्वेश्चन नंबर फर्स्ट असतो तो फर्स्ट ए 4 मार्क्ससाठी असतो. तिथे तुम्हाला सॉल्व करायचं नाही आहे, सॉल्व करताना रफमध्ये सॉल्व करायचं आहे. तिथे फक्त तुम्हाला ऑप्शन आणि ॲन्सर एवढंच तिथे तुम्हाला क्वेश्चन नंबर टाकून लिहायचं असतं. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x अँड y dx इज इक्वल टू 49, dy इज इक्वल टू -63, d इज इक्वल टू 7, देन व्हॉट इज x. इथे आपल्याला क्रॅमरच्या रूलचा यूज करायचा आहे. आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी क्रॅमरचा रूल काय असतो, x इज इक्वल टू dx अपॉन d. dx अपॉन d म्हणजेच dx किती दिलेलं आहे -49 आणि d ची व्हॅल्यू दिलेली आहे 7. 7 1 7, 7 7 49, 7 1 जा 7, 7 7 जा 49. इथे आपल्याला व्हॅल्यू भेटते x इज इक्वल टू 7. याचा अर्थ 7 आन्सर आहे. याचा अर्थ कुठला ऑप्शन असणार आहे, ए हे त्याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता एक डिटर्मिनंट दिलेलं आहे, त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. मग आता ती व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना तुम्हाला माहिती आहे अतिशय इझी आहे हे. इज इक्वल टू कशा पद्धतीने सॉल्व करतो याला, 5 सर्वात अगोदर 5 मल्टिप्लाय बाय 4 करणं आवश्यक आहे, मायनस 3 मल्टिप्लाय बाय -7. 5 मल्टिप्लाय बाय 4 -20. हे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. मायनस मायनस प्लस साईन होत असतं. 7 3 जा 21 प्लस 21 -20 सबट्रॅक्शन होणार. 21 मधून 20 गेले 1. याचा अर्थ आन्सर किती असणार आहे, इथे 1 असणार आहे. म्हणजेच कुठे गेलं ते, डी ऑप्शन असणार आहे, जे की 1 आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. टू सॉल्व x प्लस y इज इक्वल टू 3x minus 2y minus 4 is equal to 0 by determinant method find d ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची. सर्वात पहिले काय करूयात आपण, ते इक्वेशन व्यवस्थित प्रॉपर लिहून घ्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये. x प्लस वाय इज इक्वल टू 3, त्यानंतर आहे 3x मायनस 2y मायनस 4. हा जो आहे तो आपण तिकडे घेऊन जाऊ, काय होणार तो +4. मग आता आपण डी ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करूया. डी इज इक्वल टू, इथे एक्सचा कोइफिशियंट किती आहे 1 आणि इथे किती आहे 3, 1 3. ठीक आहे. त्यानंतर इथे वायचा कोइफिशियंट आहे 1 आणि इथे वायचा कोइफिशियंट आहे -2.
आता याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूयात. ठीक आहे, इथे फाइंड आउट करू. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. पहिले 1 मल्टिप्लाय बाय -2 -1 मल्टिप्लाय बाय 3. -1 -2 मल्टिप्लिकेशन केलं तर -2 येणार. -1 ने 3ला मल्टिप्लाय केलं तर -3 येणार. -2 -3 ॲडिशन होणार आणि साईन कोणतं येणार? मायनसच. -5 हे ॲन्सर असणार आहे. याचाच अर्थ ऑप्शन सी हे करेक्ट ॲन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर हा क्वेश्चन एक अतिशय महत्त्वाचा आहे, तो लक्षात असू द्यायचा. लक्षात घ्यायचं आहे ax प्लस by इज इक्वल टू सी अँड mx प्लस ny इज इक्वल टू डी अँड an is not equal to bm, then these simultaneous equations have. याचं अल्टरनेटिव्ह असणार आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह असणार आहे ए, ओनली वन कॉमन सोल्युशन. एक गोष्ट महत्त्वाची आणखी इथे लक्षात असू द्यायचं आहे, यांचं मल्टिप्लिकेशन जर सारखं येतं आहे ए एन इज इक्वल टू बी एम. लक्षात घ्या इथे कसं आहे, इथे ए आहे आणि इथे एन आहे. ठीक आहे. पहिल्या इक्वेशनचा एक्स कोएफिशियंट आणि दुसऱ्या इक्वेशनचा वाय कोएफिशियंट यांचा गुणाकार आणि पहिल्या इक्वेशनचा वाय कोएफिशियंट आणि दुसऱ्या इक्वेशनचा एक्स कोएफिशियंट यांचा गुणाकार जर इक्वल असेल, मल्टिप्लिकेशन जर इक्वल असेल, तर त्यावेळेस त्या इक्वेशन जे आहेत त्यांचे इन्फानाईट नंबर ऑफ सोल्युशन्स असतात. किती असतात? इन्फानाईट नंबर. परंतु इथे काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये? इज नॉट इक्वल टू दिलेलं आहे. ज्यावेळेस इज नॉट इक्वल टू असतं त्यावेळेस त्यांचं सोल्युशन किती असतं? ओनली वन कॉमन सोल्युशन असतं. हे गोष्ट लक्षात ठेवायची. ज्यावेळेस यांचं मल्टिप्लिकेशन सारखं असेल त्यावेळेस इन्फानाईट सोल्युशन्स असतील. ज्यावेळेस इक्वल नसतील त्यावेळेस काय असणार आहे? ओनली वन सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, एवढं कळालं. आपण आता पुढचे क्वेश्चन्स आपण जे आहेत ते बघूया. आता आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x - 6y = 3. आता इथे हा टेबल फक्त कंप्लीट करायला लावलेला आहे. ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपल्याला ग्राफ काढायचा नाही, फक्त टेबल कंप्लीट करायचं आहे. इथे आपल्याला काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, एक्स कोऑर्डिनेट दिलेलं आहे -5 आणि आपल्याला वाय शोधायचा आहे. ठीक आहे. आणि पुन्हा इथे आपल्याला वाय कोऑर्डिनेट दिलेला आहे 0 आणि आपल्याला इथे एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे. तर मग आपण ते फाइंड आउट करूयात. मग आता सर्वात पहिले एक्स कोऑर्डिनेट किती दिलेलं आहे आपल्याला? -5. मग आता ह्या एक्सची जी व्हॅल्यू आहे -5 ती काय करू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करू आणि त्याला सॉल्व करू. बघूयात वायची व्हॅल्यू किती येते. मग इथे बघा 2 मल्टिप्लाय बाय -5 -6y इज इक्वल टू 3 अशा पद्धतीने तिथे येणार. मग त्यानंतर 2 आणि -5चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर प्रॉडक्ट येणार -10 गुणाकार -10 येतो. -6y तिकडे गेल्यावर काय होणार? +6y होतील. 3 + 6y हा जो 3 आहे तो आपण ह्या बाजूला आणूया. +3 आहे तो इकडे आल्यावर -3 होणार. -10 - 3 इज इक्वल टू 6y. ठीक आहे. -10 - 3 - 30 आणि हा 6 जो आहे तो इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. याचा अर्थ तो इथे येणार डिवायडेशनमध्ये खाली. याचा अर्थ आपल्याला इथे वाय कोऑर्डिनेट भेटला. आता याचा तर ग्राफ आपल्याला हा पॉईंट दाखवता येणार नाही ग्राफवर, फक्त आपल्याला वायची व्हॅल्यू वाय कोऑर्डिनेट शोधायचा होता. आपल्याला पुढे काही सॉल्व करायचं नाही. त्यामुळे एक लक्षात असू द्या फक्त की वायची व्हॅल्यू किती येते इथे? -13/6. ठीक आहे. इथे लिहून घेऊयात -13/6. इथे ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? -5, -13/6. ठीक आहे, कळालं असेल तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट आपण सॉल्व करणार आहोत. आता इथे वायची व्हॅल्यू आपण 0 घ्यायची आहे. वायची व्हॅल्यू 0 घ्यायची आहे. मग आपल्याला एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करावं लागेल. मग 2x - 6 मल्टिप्लाय बाय वायची व्हॅल्यू 0 घ्यायची आहे. 0 इज इक्वल टू 3. 2x ॲन्सर किती येणार? 0. 0ने कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केल्याचा ॲन्सर 0च येत असतं. इथे येणार 3. आता इथे बघा -0 आहे
हा -0 इकडे +0 घेऊन जायची गरज नाही, ते करत बसायचं नाही. डायरेक्टली 2x मधून 0 मायनस केलं तर किती राहिले, 2xच राहील. इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू काय येणार 3/2. याला जर आपण डेसिमलमध्ये फाइंड आउट करायचं म्हटलं तर 1.5 येतं, पण याला 3/2च राहू द्यायचं, कारण की इथे आपल्याला दिसते इथे हा कोऑर्डिनेटसुद्धा तसंच आलेला आहे, फ्रॅक्शन नंबर आलेला आहे, त्याच्यामुळे आपण याला 3/2च राहू देऊ. याचा अर्थ इथे एक्स कोऑर्डिनेट 3/2. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला इथे कोऑर्डिनेट्स भेटतात 3/2 मायनस कॉमा 0. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. इथे ग्राफ काढायचा नाही आहे. ओके, आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, थर्ड क्वेश्चन. आपण आता क्वेश्चन नंबर 3 सोडवणार आहोत. त्यामध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली सॉल्व करायचे आहे. पहिले इक्वेशन काय आहे, 2x + 3y = 12. आणि इथे आपल्याला प्रत्येक इक्वेशनसाठी काय करायचे, 4 पॉईंटचे कोऑर्डिनेट शोधायचे, जेणेकरून आपल्याला ग्राफ काढता येईल. आणि 4 पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते शोधणं कंपल्सरी आहे, 4 पॉईंट्स. मग आता कशा पद्धतीने आपण नेमकं आता ते कोऑर्डिनेट शोधताना यामध्ये नेमकं एक्सच्या व्हॅल्यूज घ्यायच्या की वायच्या व्हॅल्यूज कन्सिडर करायच्या आहे, डिपेंड करतं त्या इक्वेशनवर. आता इथे जर बघितलं इक्वेशन दिलं 2x + 3y = 12. मग आता इथे बघा, हा 2x जर आपण इकडे घेऊन जातोय, आता कसं आहे आपल्याला जेवढं इझी करता येईल त्याला आपण तेवढं इझी कन्वर्ट करू शकतो. हे +2x इकडे गेल्यावर काय होणार, -2x होते, -2x. आता इथे बघा, फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे, आता x च्या व्हॅल्यूज ठेवायच्या आहे, जेणेकरून आपल्याला y ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक भेटत जाईल. x = 1. आता ही व्हॅल्यू आपण त्यामध्ये इक्वेशन ह्या इक्वेशन मध्ये ठेवूया. 3y = 12 - 2, x च्या ठिकाणी ठेवूया 1. 12 - 2 किती होणार, 10. 3y = किती आलं, 10. y = 10/3. आणि 10 ने या 10 ला जर आपण 3 ने डिवाइड केलं, 3 × 3 3 × 3 9, पॉईंट 1 उरला, परत 3 × 3 9 3 × 9. आता इथे डिव्हिडेशन स्टॉप होणार नाही. मग अशा वेळेस आपण नेमकं कशा पद्धतीने त्या इक्वेशनला काय करायचं, कन्वर्ट करायचं, हे पहिले लक्षात घ्यायचं. मग इथे हा 2x तिकडे घेऊन न जाता आपण काय करू, हा 3y घेऊन जाऊ. 2x तिकडेच राहू दिला, +3y तिकडे गेल्यावर काय होणार, -3y. मग आता इथे आपण y च्या व्हॅल्यूज ठेवू, किंवा मग डायरेक्टली तुम्ही हा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर तुम्ही इकडे डिव्हिडेशन मध्ये आणू शकता. x = 12 - 3y/2. आता /2 आहे म्हटल्यानंतर एक लक्षात घ्यायचं, आता 2 का बरं घेतलं मी, की जेणेकरून होईल काय, की इथे ज्यावेळेस पण आपण 2 ने या वरच्या नंबरला जर डिवाइड करू, जे पण आन्सर येईल y ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर, त्यानंतर एक लक्षात घ्यायचं, जे काही आन्सर येणार आहे तर पॉइंट नंतर एकच डेसिमल येणार आहे, दशांश नंतर किती अंक येणार आहे, एकच. त्यामुळे लक्षात असू द्यायचं, जर इक्वेशन मध्ये 2x + 3y अशा पद्धतीने जर इक्वेशन असेल तर 2x ला तिकडे घेऊन जायचं नाही, जे काही दुसरा नंबर असेल त्याला आपण तिकडे घेऊन जायचं. मग x = आता इथे आपण कन्सिडर करूया, y = 1 घेतलं, y = 0 घेऊ सर्वात पहिले. मग होणार काय, इथे फक्त y ची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला. x = 12 - 3 × 0/2. 12 मायनस, आता 3 × 0 किती होणार, 0च. 12 - 0 आन्सर किती येणार आहे, 12. इथे येणार 2, 2 × 1 = 2, 2 × 6 = 12. त्याचं 12, म्हणजे x = किती आले इथे 6. म्हणजे आपल्याला इथे एका पॉइंटचे कोऑर्डिनेट भेटले, x, y = 6,0. हे एका पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला भेटले. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचे, आता तुम्ही आता काय करा वाटल्यास, y = 1 घ्या, इथे या इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यूज ठेवा आणि त्याला सॉल्व करा, इथे जसं सॉल्व केलेलं आहे त्या पद्धतीने. त्यानंतर y = 3 घ्या, 2 घ्या, याला सॉल्व करून बघा, तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू भेटेल. शेवटी पॉइंट मध्ये आलं तरी काही अडचण नाही, पॉइंट मध्ये आलं तरी काहीही अडचण नाही.
ठीक आहे. डेसिमल नंतर एकच नंबर येणार, एवढं लक्षात असू द्या. आता इथे 1 ठेवल्यानंतर बघा वाटल्यास x इज इक्वल टू, या इक्वेशन मध्ये मी काय करतोय आता त्याला y ची व्हॅल्यू ठेवतोय 12 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 2. आता 3 एक 3, 3 1 3, 2. 12 मायनस 3 किती होणार 9 अपॉन 2. आता 2 ने जर आपण 9 ला जर डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 4 जा 8, राहिला किती 1.25 जा 10. बघा इथे x ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 4.5. आणि ही 4.5 जो आहे, हा जो डिजिट आहे तो आपल्याला ग्राफ पेपरवर दाखवता येतो. ठीक आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीने हे यामध्ये स्मार्टनेस तुम्हाला येणं गरजेचं आहे. प्रॉपर इक्वेशनला कशा पद्धतीने आपण कशा पद्धतीने त्याला इझी बनवू शकतो हे सर्वात पहिले आपण लक्षात घ्यायचं. त्याला अशा पद्धतीने वाटल्यास सुरुवातीला तुम्ही कन्वर्ट करून घ्या, जेणेकरून व्हॅल्यूज फाइंड आउट करायला तुम्हाला अडचणी येणार नाही. कळतंय. इथे दुसऱ्या पण पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट भेटले x, y इज इक्वल टू 4.5, y किती घेतलं होतं 1. सेकंड पॉइंटचे कोऑर्डिनेट सुद्धा भेटले. त्याच पद्धतीने मग तुम्ही काय करा, आता इथे जो थर्ड आहे y इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 3, या व्हॅल्यूज तुम्ही ठेवा आणि काय करा तिथे x आणि y चे जे कोऑर्डिनेट आहे ते फाइंड आउट करा. ठीक आहे. त्यानंतर दुसरं इक्वेशन जे आहे, हे इक्वेशन इझी आहे एकदम. या इक्वेशन मध्ये आपल्याला काही एवढं विशेष काही करायची गरज पडत नाही. बघा x मायनस वाय इज इक्वल टू 1. काय करायचं आपण फक्त इथे एक, आता काहींच्या मनात प्रश्न असतो की x आणि y च्या किमतीच घेतल्या तर चालतात का? पण चालतात, पण ते इक्वेशनवर डिपेंड आहे की इक्वेशन नेमकं कसं आहे. ठीक आहे. त्यानुसार आपण x आणि y च्या किमती घेऊ शकतो. असे जर इक्वेशन असतील तर त्यामध्ये आपण एकाच व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज घेऊन आपण काय करू शकतो, दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. परंतु इथे असं जर इक्वेशन असेल तर इथे x आणि y दोघांपैकी कोणाचे व्हॅल्यूज ठेवल्या तरी तुम्हाला ते भेटतं कोऑर्डिनेट्स. आता बघूया, सर्वात पहिले आता याला कन्वर्ट करून घेऊ, इझी करून घेऊ. हा मायनस वाय आहे तो तिकडे गेल्यावर काय होणार प्लस वाय. ठीक आहे. आता बघा पहिलं इथे x केव्हा भेटेल आपल्याला, ज्यावेळेस आपण इथे y ची व्हॅल्यू ठेवू. मग y इज इक्वल टू ठेवलं मी 0, ही व्हॅल्यू ठेवली. मग आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटणार बघा, x इज इक्वल टू 1 प्लस 0. x इज इक्वल टू किती होणार 1 आणि 1 प्लस 0 1. x चा कोऑर्डिनेट भेटला आपल्याला x, y इज इक्वल टू 1, 0. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे कोऑर्डिनेट्स भेटतील. मग आता सेम त्याच पद्धतीने तुम्ही काय करा, आता y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 2 and y इज इक्वल टू 3. या व्हॅल्यूज ठेवून काय करायचे, तुम्ही अशा पद्धतीने कोऑर्डिनेट्स शोधायचे आहेत. यामध्ये तुम्ही ते व्हॅल्यू ठेवायचे कशाच्या, y च्या. ठीक आहे. प्रत्येक वेळेस आणि तुम्ही 4 पॉइंटचे कोऑर्डिनेट शोधणार. पॉइंट कोऑर्डिनेट फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला इथे बॉक्स करणं गरजेचं आहे. बॉक्स करणं गरजेचं आहे, बॉक्स कंपल्सरी आहे, हे लक्षात असू दे. x y x, y. जसं की आता इथे पहिला कोऑर्डिनेट आपल्याला काय भेटलेला आहे, x कोऑर्डिनेट किती 1, y कोऑर्डिनेट किती 0, इथे घेणार 1, 0. अशा पद्धतीने आपण आता y च्या व्हॅल्यूज 1 2 3 ठेवणार आहोत आणि आपल्याला x च्या इथे कोऑर्डिनेट भेटणार आहे ते एकत्र इथे फक्त आपण नंतर लिहून घ्यायचे. हे कंपल्सरी आहे, हे तुम्हाला ड्रॉ करावा लागणार. टेबल जो आहे हा तयार करावा लागेल दोन्ही इक्वेशनसाठी सुद्धा, या सेकंड इक्वेशनसाठी सुद्धा आणि या फर्स्ट इक्वेशनसाठी सुद्धा. आणि याचा जो ग्राफ आहे, तो मी तुम्हाला काढून दाखवतो. ठीक आहे. आता लक्षात द्या, ते जे पहिलं एक्झाम्पल होतं मी तुम्हाला सांगितलं त्याचा ग्राफ काढून देतो. आता पहिल्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट जर शोधले, जे तुम्हाला सांगितलं होतं या व्हॅल्यूज घेऊन तुम्ही फाइंड आउट करा, तर इथे आपल्याला 4 कोऑर्डिनेट्स अशा पद्धतीने भेटतात या इक्वेशनसाठी. आणि इथे जर आपण y च्या व्हॅल्यू जर ठेवल्या तर इथे आपल्याला इथे 4 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स भेटतात. आता इथे मी एक ग्राफ काढलेला आहे, ॲक्च्युअल मेजर घेऊन काढलेला नाही, त्यामुळे लक्षात घ्या व्यवस्थित, फक्त काढायचं कसं आहे. एकदा समजलं की तुम्हाला व्यवस्थित ग्राफ काढता येईल
आणि एकदम इझी क्वेश्चन आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क म्हणजे भेटू शकतात. 4 मार्क्सला हा क्वेश्चन येतो, 3 to 4 मार्क्सचा. आता इथे बघा पहिला पॉईंट आपल्याला दिसतोय इथे. आता हे इक्वेशन घेऊ, हा पॉईंट आपल्याला दाखवायचा आहे 6,0. 6 जे आहे तो एक्स कोऑर्डिनेट आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय 0. याचा अर्थ तो एक्स ॲक्सिसवर आहे ना इथे, बरोबर. याचे कोऑर्डिनेट्स आपण इथे लिहून घेऊया 6,0. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट कुठला आहे 4.5, 1. 4.5 एक्स ॲक्सिसवर कुठे असणार 4.5, 4 आणि 5 च्या मध्ये इथे असणार, बरोबर. आणि 1 सांगितलेलं आहे. 1 वाय ॲक्सिस, वाय कोऑर्डिनेट काय 1 आहे. याचा अर्थ तो पॉईंट येणार इथे 4.5, 1. 3,2 3 एक्स ॲक्सिस एक्स कोऑर्डिनेट आणि 2 जो आहे तो वाय कोऑर्डिनेट आहे, म्हणजे तो पॉईंट येणार इथे 3,2. त्यानंतर आहे 1.5, 3. 1.5 म्हटल्यानंतर 1 आणि 2 यांच्यामध्ये येणार तो पॉईंट आणि 3 आहे वाय कोऑर्डिनेट, म्हणजे याचा अर्थ तो पॉईंट इथे येणार 1.5, 3. आता हे जे आपल्याला दिसतात इथे पॉईंट्स आपण ड्रॉ केले ग्राफ, इथे काय करायचं, या चारही पॉईंट्स मधून जाणारी एक लाईन ड्रॉ तुम्ही इथे करून घ्यायची. इथे इक्वेशन, कोणत्या इक्वेशनची लाईन ड्रॉ केलेली आहे ते इक्वेशन आपण इथे लिहून घ्यायचं. ग्राफ काढत असताना सर्वात पहिले महत्त्वाचं एक्स वाय ॲक्सिस लिहिणं गरजेचं आहे. स्केल इथे लिहिणं गरजेचं आहे. ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ठीक आहे, यांना सुद्धा मार्क्स असतात. हे झालं पहिल्या इक्वेशन साठीची लाईन ड्रॉ आपण केली. आता दुसऱ्या इक्वेशन साठीची लाईन ड्रॉ करूया. पहिला पॉईंट कुठे येणार बघा, दुसऱ्या इक्वेशन साठी पहिला पॉईंट 1,0 आहे. याचा अर्थ इथे येणार तो पॉईंट 1,0. 2,1 याचा अर्थ इथे येणार. एक्स कोऑर्डिनेट आहे 2, वाय कोऑर्डिनेट आहे 1. याचा अर्थ तो पॉईंट येणार इथे 2,1. नेक्स्ट कोऑर्डिनेट काय बघा 3,2 आहे. आता काही वेळेस आता 3,2 ऑलरेडी आपण इथे घेतलेला आहे, त्याच्यामुळे परत दाखवायची गरज नाही. आणि चौथा पॉईंट जो आहे तो काय 4,3. 4,3 म्हणजे तो जवळपास इथे येणार. आणि या चारही पॉइंट्स मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची बघा अशा पद्धतीने. कोणत्या इक्वेशनची लाईन आहे ही x - y = 1. आता बघा इथे जर आपण बघितलं, ज्यावेळेस इथे आपण कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केले आणि इथे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केले, तर आपल्याला इथे 3,2 आणि इथे पण 3,2 भेटला. याचा अर्थ एक लक्षात घ्यायचं की ह्या दोन्ही इक्वेशन्स ज्यावेळेस लाईन्स आपण ड्रॉ करणार आहोत, तर त्या दोन्ही लाईन्स बरोबर या पॉईंटमध्ये काय होणार आहे इंटरसेक्ट होणार आहे. 3,2 या पॉईंटमध्ये काय होणार आहे इंटरसेक्ट. आणि हे जिथे या दोन लाईन्स काय होत आहेत इंटरसेक्ट होत आहे, ह्या जो इंटरसेक्टिंग पॉईंटचे जे काही कोऑर्डिनेट्स असतात तेच या दोन इक्वेशनचे काय असतात सोल्युशन. याचा अर्थ इथे सोल्युशन इज अशा पद्धतीने लिहूयात आपण 3,2. हे झालं दिलेल्या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन. ग्राफिकल मेथडने अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर ग्राफ जर काढणार 4 मार्क्ससाठी क्वेश्चन 3 to 4 मार्क्ससाठी येत असतो आणि एकदम इझी आहे. काहीच करायचं नाही आपल्याला विशेष याच्यामध्ये. फक्त प्रत्येक इक्वेशन सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये आहे कोऑर्डिनेट्स व्यवस्थित फाइंड आउट करणे. तिथे सायन्स चुकू द्यायची नाही. आणि एकदा का आपल्याला कोऑर्डिनेट्स व्यवस्थित भेटले ते फक्त ग्राफवर आपल्याला प्लॉट करायचे, दाखवायचे, लाईन्स ड्रॉ करायचे आहेत आणि दोन्ही लाईन्स जिथे इंटरसेक्ट होतील ते म्हणजे त्या दोन्ही इक्वेशनचं काय असणार आहे सोल्युशन असणार. ठीक आहे, कळालं असेल. क्वेश्चन नंबर 3 मधलं पहिलं इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले. कशा पद्धतीने कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे, कशा पद्धतीने तुम्ही ग्राफ ड्रॉ करणार आहात. मी आता फक्त काय करणार आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये मी तुम्हाला कोऑर्डिनेट्स फक्त फाइंड आउट करून देणार आहे आणि तुम्ही प्रत्येक इक्वेशनचे 2 कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करून देणार आहे आणि तुम्ही काय करायचे उरलेले 2 कोऑर्डिनेट तुम्ही फाइंड आउट करायचे आहे पॉईंटचे कोऑर्डिनेट. ठीक आहे, प्रत्येक इक्वेशनसाठी 2 कोऑर्डिनेट फाइंड आउट करणार. बघा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला जमेल आणि त्याच्यानंतर तुम्ही ग्राफही काढून बघायचं. ठीक आहे, आता बघा इथे
पहिले इक्वेशन इथे दिलेलं आहे x मायनस 3y इज इक्वल टू 1. मग आता याचं आपल्याला काय करायचं आहे, 4 पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. x याला पहिले कन्वर्ट करून घेतो. x मायनस 3y तिकडे घेऊन गेला, काय झाला प्लस 3y. आता इथे म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं, y च्याच व्हॅल्यूज पुट अप करायच्या आहे. सर्वात पहिले मी काय करतो, y इज इक्वल टू घेतोय 0. मग y ची व्हॅल्यू इथे ठेवणार आहोत. 1 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 0 इज इक्वल टू 1 प्लस 3 ने 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0 येणार. 1 प्लस 0 1. याचा अर्थ इथे पहिला पॉईंटचं कोऑर्डिनेट आपल्याला भेटले, कोऑर्डिनेट्स भेटले 1, 0. ठीक आहे. दुसरं परत बघतो, y इक्वल टू आपण घेऊयात 1. x इक्वल टू काय येणार 1 प्लस परत इथे y च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवायची 3 मल्टिप्लाय बाय y ची व्हॅल्यू काय घेतली 1 इज इक्वल टू 1 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1 किती होणार 3. x इज इक्वल टू किती येणार मग 1 प्लस 3 4. याचा अर्थ परत कोऑर्डिनेट काय भेटले आपल्याला सेकंड पॉईंटचे 4, 1. आता दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट शोधून दिलेले आहेत. तुम्ही तिसरं आणि चौथं तुम्ही सॉल्व्ह करायचं. y इज इक्वल टू 2 व्हॅल्यू घ्या, y इज इक्वल टू 3 व्हॅल्यू. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरं इक्वेशन जे आहे त्याला आपण कन्वर्ट करून घेऊया. मी तुम्हाला या अगोदरच्या इक्वेशन मध्ये सांगितलं होतं 3x आणि 2y मध्ये 2y ला आपण काय करूया, -2y ना ते तिकडे घेऊन जाऊ, काय होईल -2y ला तिकडे घेऊन गेलं तर काय होणार ते +2y होते. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय भेटलेला, फक्त आपण जागा एक्सचेंज करू 3x + 4. y इज इक्वल टू हा 2 जोडी इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो इकडे आलेला डिवायडेशन मध्ये +4 अपॉन 2. आता इथे व्हॅल्यूज घेऊयात आपण. आता इथे व्हॅल्यूज कोणाच्या घ्याव्या लागतील x च्या. x इज इक्वल टू 0 घेतला, y इज इक्वल टू काय येणार 3 मल्टिप्लाय बाय 0 प्लस 4 अपॉन 2. 3 ने 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0 प्लस 4 अपॉन 2. 0 प्लस 4 किती होणार 4 अपॉन 2. 2 1 2 2 2 4. y इज इक्वल टू किती येणार 2. अशा पद्धतीने आता पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट भेटले आपल्याला x, y इज इक्वल टू 0, 2. हा पहिल्या पॉईंटचा कोऑर्डिनेट या इक्वेशनसाठी. नंतर सेकंड बघूया. x इज इक्वल टू घेऊयात 1, y इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय इथे x च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवायची 1 प्लस 4 अपॉन 2. 3 1 3, 3 1 3 प्लस 4 अपॉन 2. 3 प्लस 7 7 अपॉन 2. 2 1 2 2 3 6 0.5. y ची व्हॅल्यू भेटली 3.5. याचा अर्थ कोऑर्डिनेट आपल्याला काय भेटले 1, 3.5. आता ह्या इक्वेशन साठी पण मी दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला शोधून दिलेले आहेत. अजून 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट तुम्ही शोधायचे आणि त्याचा ग्राफ जो आहे तो तुम्ही ड्रॉ करायचा आहे. आणि तुम्हाला सांगितलं मी कंपल्सरी काय आहे की 4 तयार करायचा आहे तुम्हाला. 4 पॉईंट्स तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवायचे. आता नेक्स्ट बघूयात आपण. थर्ड क्वेश्चन बघूया. कोणते इक्वेशन दिलेले आहे 5x - 6y + 30 इज इक्वल टू 0. 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0. हे दोन इक्वेशन दिलेले आहेत. आता या इक्वेशन साठी सुद्धा आपल्याला काय करायचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहे 1 बाय 1. पहिले इक्वेशन जे आहे 5x - 6y + 30 इज इक्वल टू 0. आता या इक्वेशन साठी काय करणार बघा, आपण जसं इथे आता 2 ला इथे डिवायडेशन मध्ये आणलं होतं. सहसा असं जर इक्वेशन तुम्हाला दिसतंय की त्याच्यामध्ये जर समजा एखादा x किंवा y चा कोएफिशिएंट जर 5 असेल तर त्यावेळेस काय करायचं 5 डिवायडेशन मध्ये आणायचं. म्हणजे काय करायचं ह्या सर्व जे व्हॅल्यूज आहेत ह्या राईट हँड साइडला घेऊन जायच्या, उजव्या बाजूला घेऊन जायच्या आणि त्यानंतर इथे 5 डिवायडेशन मध्ये आणायचं. कशा पद्धतीने बघा 5x इज इक्वल टू -6y आहे तिकडे गेल्यावर काय होणार +6y. -30 तिकडे गेल्यावर काय होणार +30 तिकडे गेल्यावर काय होणार -30. x इज इक्वल टू 6y
-30 अपॉन हा 5 जो आहे तो इथे येणार डिवायडेशन. आपण आता इथे वायच्या व्हॅल्यूज लिहूयात. सर्वात पहिले नंबर 1 ला घेऊयात y = 0. मग y ची व्हॅल्यू ठेवूयात 6 × 0 -30 अपॉन 5. 6 ने 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0 -30 अपॉन 5 इथे येणार -30 अपॉन 5. 5 1 जा 5 5 6 जा 30 5 5 5 30 -6 आलं x कोऑर्डिनेट. म्हणून x, y = काय येणार -6, 0. हा भेटला आपल्याला पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स भेटले. आता सेकंड घेऊया y = 1 याच इक्वेशनसाठी. x = 6 × 1 -30 अपॉन 5 6 1 जा 6 -30 अपॉन 5. 30 मधून 6 गेले किती राहिले 24 -24 राहिले. 5 1 जा 5 5 4 जा 20 किती राहिले 4 5 8 जा 40 -4.8. हा आपल्याला पॉईंट तिथे कोऑर्डिनेट जो आहे तो दर्शवता येतो ग्राफवर. मग इथे आपल्याला कोऑर्डिनेट कुठले भेटले बघा -4.5, 1. अशा पद्धतीने आपल्याला दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स भेटलेले आहेत या इक्वेशनसाठी, पहिल्या इक्वेशनसाठी. ठीक आहे, या इक्वेशनसाठी आपल्याला काय भेटलेले आहे सॉरी कोऑर्डिनेट्स भेटलेले आहेत. आणखी दोन पॉईंटचे तुम्ही शोधायचे आहेत आणि तेच व्हॅल्यूज ह्याच घ्यायचं वाटल्यास. एकदा y ची व्हॅल्यू घ्या 2 आणि एकदा y ची व्हॅल्यू घ्या आणि याला सॉल्व्ह करा. ठीक आहे, तर दुसऱ्या इक्वेशनसाठी आता हे तुम्ही बघितलेलं आहेच. ठीक आहे, आता दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये 5x + 4y - 20 = 0. 5x आहे 4y आहे. 5x एका साईडला राहू द्यायचं, बाकी तिकडे घेऊन जाऊ. 5x = -20 तिकडे गेल्यावर काय होतील +20 + 4y तिकडे गेल्यावर काय होतील -4y. ठीक आहे, हा 5 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो इकडे डिवायडेशन मध्ये. x = 20 - 4y अपॉन 5. मग आता इथे काय करावं लागेल आपल्याला y च्या व्हॅल्यूज ठेवावं लागतील. इथे आपल्याला जे इक्वेशन भेटलेलं आहे त्यासाठी. मग इथे काय करूया y = 0 घेऊ सर्वात पहिले. x = 20 - 4 × 0 अपॉन 5. 20 - 4 ने 0 ला मल्टिप्लाय केले 0 5 20 तून 0 गेले 20 5 5 1 जा 5 5 4 जा 20 इथे आलं 4. त्याचा आता कोऑर्डिनेट आपल्याला भेटले 4, 0. सेकंड पॉइंट साठी कोऑर्डिनेट शोधूयात आपण. y = घेऊयात 1, x = 20 - 4 × 1 अपॉन 5. 20 - 4 1 जा 4 4 1 4 20 मधून 4 गेले किती राहिले 16 5 5 1 जा 5 5 3 जा 15 किती राहिला 1 5 2 जा 20 सॉरी 5 2 जा 10 3.2 आलं x कोऑर्डिनेट. म्हणून x, y बरोबर काय येणार व्हॅल्यू 3.2, 1. आता दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट मी तुम्हाला शोधून दिले. तिसरा आणि चौथा या व्हॅल्यूज ठेवून तुम्ही काय करा कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करा. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता पुढचे एक्झाम्पल बघायचे. नंबर 4 एक्झाम्पल बघा. 3x - y - 2 = 0. आता इथे आपल्याला फक्त y हा दिसतोय, इथे 3x आहे. मग इथे काय करायचं 3x आणि हा जो नंबर आहे तो एका साईडला राहू द्यायचा. y जो आहे तो आपण तिकडे घेऊन येऊ. 3x - 2 हा -y तिकडे गेल्यावर काय होणार +y होईल. y येणार 3x - 2. बघा इझी जातं अशा पद्धतीने जर तुम्ही सोडवणार तर. बघा आपण x कोऑर्डिनेट आता y असेल तर x चे व्हॅल्यूज घ्यायचे. तुम्हाला 0 घेतला y = 3 × 0
या इक्वेशनमध्ये आपल्याला व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत. -2 3 ने 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0 -2 आन्सर येणार -2. y इक्वल टू -2. तर आता पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट भेटले आपल्याला 0 -2. सेकंड बघूया. x इक्वल टू याला आपण 1 व्हॅल्यू घेतली. y इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 1. x च्या ठिकाणी 1 ठेवला -2. इथे 3 1 दा 3 -2. 3 -2 किती होणार 1. म्हणजे दुसऱ्या पॉईंटचे पण कोऑर्डिनेट्स भेटले. x y सॉरी x, y इज इक्वल टू 1, 1. ठीक आहे. हे झालं पहिल्या इक्वेशनसाठी. 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करून दिले. तुम्ही नेक्स्ट 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. पुन्हा आता नेक्स्ट इक्वेशन कुठलं आहे 2x + y = 8. इथे सुद्धा तसंच करायचं. इथे सिंगल y दिसते तुम्हाला, याच्यासोबत कोएफिशिएंट नाही. अशा वेळेस काय करायचं, हा 2x जो आहे तो तिकडे घेऊन जायचा. y = हा +2x तिकडे गेल्यावर काय होणार -2x. आता इथे फक्त x च्याच व्हॅल्यूज आपल्याला ठेवाव्या लागतील. x = 0 घेतली. y = 8 - 2 मल्टिप्लाय बाय 0. 8 - 2 ने मल्टिप्लाय केलं 0 ला 0 8 आला. याचा अर्थ कोऑर्डिनेट भेटले पहिल्या पॉईंटचे x, y = 0, 8 y कोऑर्डिनेट आला. नंबर सेकंड पॉईंट x = 1 घेतली व्हॅल्यू. y = 8 - 2 मल्टिप्लाय बाय 1. 8 - 2 = 2. 8 मधून 2 गेले किती 6. 8 - 2 6. Therefore coordinates of second point are 1, 6. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते नेक्स्ट 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करा. आता पाचवं एक्झाम्पल बघूया. 3x + y = 10. इथे आपल्याला दिसतंय. आता काय करणार आपण, सिंगल y आहे, हा +3x इकडे घेऊन जाऊ. y = 10 - 3x. +3x तिकडे गेल्यावर -3x होईल. x = 0 व्हॅल्यूज घेतली. मग y = 10 - 3 मल्टिप्लाय बाय 0 घेण्यापेक्षा आता इथे बघा काही वेळेस ग्राफ पेपरवर तुम्ही नंबर जर कमी घेतले त्यावेळेस हा 10 नंबर आपल्याला दाखवणं अवघड जाईल 10 डिजिट. मग अशा वेळेस आपण इथे डायरेक्ट 1 पासून सुरुवात करूया. 1 10 - 3 1 = 3 ते 7. मग पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय भेटले आपल्याला 1, 7. सेकंड पॉईंटचे बघूया. x, = 2 व्हॅल्यू घेतली. y = 10 - 3 मल्टिप्लाय बाय 2 ही व्हॅल्यू घेतलेली आहे. मग 10 - 3 2 = 6. 10 मधून 6 गेले की राहिले 4. याचा अर्थ सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स भेटले आपल्याला 2, 4. ठीक आहे. नेक्स्ट 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट शोधा, चार्ट तयार करा आणि ग्राफ काढा. प्रॉपर पद्धतीने तुम्ही काय करायचं ते ग्राफवर पॉईंट जे आहेत ते प्लॉट करायचे. आता हे तर सर्वात इझी इक्वेशन आहे. याच्यामध्ये करायचं काय, फक्त -y तिकडे घेऊन जाऊ +y होईल. म्हणजे आपल्याला इथे फक्त y च्या व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत. y = 0. x = 2 + 0. 2 + 0 किती येणार 2. पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट 2, 0. x भेटला तर x चा कोऑर्डिनेट हा पहिलेच लिहिला जातो आणि y चा कोऑर्डिनेट हा नंतरच लिहिला जातो. हे लक्षात असू द्या. y = 1 घेऊया. x = 2 + 1 किती आलं 3. x, y = 3, 1. हे झाले 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 सोडवायचा आहे. इथे मी 2 पॉईंटचे तुम्हाला काय केलेले कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करून दिलेले आहे. उरलेले 2 पॉईंटचे तुम्ही कोऑर्डिनेट शोधायचे आणि टेबल तयार करून ग्राफवर व्यवस्थित पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. घाई करायची नाही. एकदम इझी क्वेश्चन आहे, याला व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे.